भंडारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक पावसाळ्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होते। त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। ही दरवर्षीची समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने स्मशानभूमी परिसरात पंप हाऊसची निर्मिती करण्यात आली असून या पंप हाऊसमध्ये 750 HP च्या 4 मोटर लावण्यात आले। त्या मोटरच्या साहाय्याने अतिवृष्टीचं पाणी नदीमध्ये सोडलं जाईल अशी व्यवस्था 40 कोटी खर्चून तयार करण्यात आले। मात्र या मशीन्स काही तासातच खराब झाल्याचं कळतंय। त्यामुळे प्रशासनाची ही यंत्रणा फोल ठरल्याची चर्चा जोर धरू लागली। तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष भंडारा आणि पवनी विधानसभा प्रमुख अजय मेश्राम यांनी या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला असून या प्रकरणी सखोल चौकशी करत दोषींवरती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। पुराचे पाणी हा भंडारा शहरात जात असतो। त्यामुळे शासनाने या परिसरामध्ये हा पंप हाऊस तयार केला। कम से कम या पंप हाऊसला 40 करोडच्या आसपास खर्च केलेला आहे। परंतु गेल्या 6 ते 7 वर्षापासून हा काम सुरू होता आणि या वर्षी या पंप हाऊसची टेस्टिंग सुरुवात होणार होती। परंतु टेस्टिंग होण्याच्या पूर्वीच हा पंप हाऊस बंद पडलेला आहे आणि येत्या आता ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये खूप भरपूर पाऊस राहतो। त्यामुळे या सरकारकडे मागणी आहे की या पंप हाऊसमध्ये जे तयार करण्याकरता जो निधी जो खर्च केला त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। त्यांनी सरकारने या पंप हाऊसच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी करत आहे मी।